नमस्कार. तर या व्हिडिओमध्ये आहे ट्रेनबद्दल माहिती, साईट सीइंगबद्दल माहिती, नंतर स्टेबद्दल माहिती आणि दर्शनबद्दल माहिती. चला तर पाहूया ट्रेनबद्दल माहिती. दादर सातारा एक्सप्रेस 11:55 आहे. ती 8:10ला सकाळी पोचते पंढरपूरला आणि दुसरी तिथून सेम डेला रात्री 9:40ला निघते. ती 6:35ला दादरला पोचते. आठवड्यातून 3 वेळा ही ट्रेन आहे. ठाण्यावरून मी गेलो होतो तर ती 12:23ची प्लॅटफॉर्म 5वरून ट्रेन होती. ट्रेन तिकीटबद्दल बोलायचं झालं तर दादर सातारा एक्सप्रेसचं स्लीपर 3 AC आणि 2 ACची कॉस्ट आहे. सो फायनली पंढरपूरला पोचल्यावर हे आहे पंढरपूर रेल्वे स्टेशन. बाहेर निघाल्यावर तुम्हाला ऑटो मिळतील. फुल डे साईट सीइंग इन्क्लुडिंग हॉटेल पिकअप अँड ड्रॉप टू रेल्वे स्टेशन. तिकडे ऑटोसोबत तुम्हाला बार्गेनिंग करावी लागेल. 700 ते 1200 रुपये एक रिक्षावाला घेतो मिनिमम 3 ते 5 मेंबरसाठी. साईट सीइंग इन्फॉर्मेशन. तर हे सगळे स्पॉट आहेत जे तुम्ही दिवसभरात करू शकता. ऑटोवाला तुम्हाला दिवसभरात तुमच्या सोयीनुसार हे सगळे स्पॉट फिरून तुम्हाला रेल्वे स्टेशनपर्यंत सोडेल. तर चंद्रभागा रिव्हर, इस्कॉन, पंढरपूर, विष्णुपट टेम्पल, कैकडी महाराज मंदिर, गोपालकृष्ण टेम्पल, पुंडलिक टेम्पल, श्री गजानन महाराज मंदिर, योगीराज, तुकाराम बाबा आश्रम. तर हे सगळे स्पॉट आहेत ते तुम्हाला एका दिवसामध्ये तुमचे होतील. तर तुमचं ज्या प्रकारे दर्शन होईल विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून त्यानुसार तुम्हाला हे पाहता येतील. तर बेस्ट प्लेस टू स्टे ॲट पंढरपूर त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर हे एक बेस्ट प्लेस आहे तिकडे राहण्यासाठी. तर हा बाहेरून व्ह्यू आहे आणि हा आतून व्ह्यू तुम्ही पाहू शकताय विठ्ठल रुक्मिणी भक्ती निवासचा. तर हा पंढरपूर रेल्वे स्टेशनपासून विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास याचं अंतर आहे 5 मिनटं आणि विठ्ठल रुक्मिणी भक्ती निवास ते विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं डिस्टन्स आहे 7 मिनिट. स्टे कॉस्ट आणि बुकिंगबद्दल बोलायचं झालं तर हा त्यांचा चार्ट आहे ज्याच्यावर डिफरंट बेडनुसार डिफरंट प्राइजेस त्यांनी मेन्शन केलेले आहेत. हा रिसेप्शनचा फोटो आहे जो वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे. हे रूम्सचे फोटो, हा 2 बेड नॉन AC रूम आहे याचा फोटो आहे. नंतर पुढे 5 बेड नॉन AC रूमचा सुद्धा फोटो आहे आपण पाहू शकताय. नंतर पुढे 8 बेड नॉन AC रूमचा फोटो आहे. यात 2 बाथरूम आणि 2 इंडियन किंवा वेस्टर्न टॉयलेट्स अटॅच असतात. पुढे त्यांच्याकडे उपहारगृहसुद्धा आहे ज्याच्यामध्ये गरम गरम तुम्हाला नाश्ता जेवण मिळेल. ही त्यांची बसायची जागा आहे. तिकडे आपण ब्रेकफास्ट लंच डिनर करू शकतो. हा त्यांचा ब्रेकफास्टचा मेनू आहे. पण इकडे सेल्फ सर्व्हिस आहे, स्वतः घ्यायचं आहे सगळं. सेकंड थिंग इज लंच आणि डिनरचा हा मेनू आहे त्यांचा ज्याच्यामध्ये थाळी सिस्टम आहे. 3 डिफरंट प्रकारच्या थाळी मिळतात तिकडे. ही स्पेशल थाळी आहे जी मी गेलो होतो तेव्हा घेतली होती. फूड क्वालिटी चांगली असते ब्रेकफास्ट आणि डिनर लंचची. भक्ती निवास बुकिंग ऑफलाईन आणि ऑनलाईन. ऑफलाईन तर आपण रिसेप्शनला जाऊन करू शकतो. ऑनलाईन बुकिंगसाठी या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा. व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला हे असं पेज मिळेल yatraधाम.orgचं. याच्यावर चेक इन चेकआउट सगळं इन्फॉर्मेशन आहे. त्या वेबसाईटवर तुम्हाला असं काही पेज दिसेल ज्याच्यावरून तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार भक्तिनिवासमधलं रूम बुक करू शकता. विठ्ठल रुक्मिणी टेम्पल दर्शन इन्फॉर्मेशन. मंदिरात दर्शनाची वेळ आहे ती सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत असणार आहे. 3 प्रकारे आपण दर्शन घेऊ शकतो. एक रांगेत उभं राहून दर्शन घेऊ शकतो, ऑनलाईन पासद्वारे दर्शन घेऊ शकतो किंवा VIP दर्शन. जर रांगेत उभं राहून जर दर्शन घ्यायचं असेल तर सोमवार ते शुक्रवार तुम्हाला 1 ते 2 तास किंवा त्याहून कमी वेळ लागू शकतो. विकेंडला 4 ते 6 तास, फेस्टिवलला
4 ते 8 तास लागू शकतात. ऑनलाईन बुकिंग दर्शनबद्दल बोलायचं झालं तर हे फक्त वीकडेजसाठी अवेलेबल आहे. वेबसाईट ही आहे, ती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याची अवेलेबल. तर ओपन केल्यानंतर ती लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला हे असं पेज मिळेल ज्याच्यावर तुम्हाला बुकिंग डेट टाकायची आहे. नंतर मग सगळी माहिती भरायची आहे इन्क्लुडिंग फोटो. 2 दिवसानंतरचं तुम्हाला पास मिळेल या ठिकाणी. तर 1 तारीख आज 1 तारीख आहे, तर तुम्हाला 3 तारखेचं बुकिंग करता येईल. तर तुम्हाला बुकिंग जेव्हा डेट तुम्ही टाकाल तेव्हा असे स्लॉट तुम्हाला दिसतील. या स्लॉटनुसार तुम्ही अवेलेबल सीटनुसार तुम्ही तिकीट बुक करू शकता. तर त्यांच्या वेबसाईटवर ही सुद्धा माहिती दिलेली आहे. दर्शन पास सुविधा चालू किंवा बंद ठेवण्याचा अधिकार मंदिर समितीला आहे. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी, महत्त्वाचे सण, वीकेंड, सार्वजनिक सुट्ट्या आणि इतर गर्दीच्या वेळी मंदिर समितीकडून ऑनलाईन दर्शन पास बंद ठेवले जाण्याची शक्यता आहे. ही महत्त्वाची माहिती आहे. जर पास बुकिंग करताना टाईम स्लॉट जनरेट होत नसेल, तर ही सेवा तात्पुरती बंद आहे असे समजावे. त्यावेळी पारंपरिक पद्धतीने रांगेतूनच दर्शन घ्यावे. तर याच्यावरून हे सिद्ध होतं की ही जी माहिती आहे ती मंदिराच्या ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल आहे आणि त्याच्यावरून सिद्ध होतं आहे की त्यांच्या सोयीनुसार आपण ऑनलाईन बुकिंग करू शकतो. दर्शनाचा तिसरा पर्याय आपल्याकडे आहे व्ही-आय-पी दर्शन. व्ही-आय-पी दर्शन अवेलेबल आहे. तो प्रेग्नंट महिलांसाठी किंवा खूप म्हातारी माणसं असेल त्यांच्यासाठी किंवा आई आणि लहान बाळ असेल किंवा हँडिकॅप डिसेबल पर्सन असेल किंवा रेफरन्स थ्रू जाऊ शकतो. तर रेफरन्स मे बी व्ही-आय-पी वगैरे कोण मोठा माणूस असेल त्यांचं असेल रेफरन्स. तर टिप्स मला सांगायच्या झाल्या तर मी एवढंच म्हणेन की ट्रेन किंवा हॉटेल बुकिंग ॲडव्हान्समध्ये करा. वीकेंडला जाणं टाळा किंवा फेस्टिवलच्या दिवशी किंवा ऑनलाईन बुकिंग पासवर अवलंबून राहू नका. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, तर ते आपल्याला बाहेरच कुठेतरी लॉकर वगैरे घेऊन ठेवावे लागतील किंवा आपण हॉटेल रूममध्ये ठेवू शकतो. भक्तिनिवास ऑफलाईन बुकिंगसाठी थोडा वेळ लागतो. 30 ते 60 मिनिटानंतरच आपल्याला रूम मिळते. कारण तिथे फर्स्ट प्रेफरन्स ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांना दिला जातो. तर आपला वेळ जर वाया घालवायचा नसेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंगच प्रेफर करा. जाण्याच्या आधीच बुकिंग करून ठेवा, म्हणजे तिकडे थांबायची गरज नाही पडणार. तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट वगैरे करू शकता. मी नक्कीच रिप्लाय देईन. व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तुम्ही पहिल्यांदा जर पंढरपूरला मुंबईहून जाणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्या नक्कीच कामी येणार आहे. सो थँक्यू व्हेरी मच. असं म्हणतात पंढरपूरला तोच येतो ज्याला विठ्ठल बोलावतो. रामकृष्ण हरी.